पुणे बेंगलोर महामार्गावरील टोप ग्रामपंचायत शेजारी राहणारे वैभव बाळासो पाटील यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीनं घराची कडी काढून प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील तिजोरीत ठेवलेले 2 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, 3 मोबाईल संच आणि 30,000 रुपयांची रोकड असा सुमारे 3,21,000चा ऐवज लंपास केलाय. गुरुवारी पहाटेच्या सुमाराला पाटील यांच्या घराशेजारी राहणारे नातेवाईक कृष्णात गायकवाड लघुशंकेसाठी उठल्यानंतर त्यांना पाटील यांच्या घराचा दरवाजा उघडला असल्याचं निदर्शनाला आलं. त्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनाला आला. या प्रकरणी वैभव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शिरोली MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गुंगी आणणारा स्प्रे मारून ही घरफोडी केल्याची चर्चा परिसरात सुरू होती. मात्र तपासात ही बाब पुढे आली नसल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितलंय. 31च्या दरम्यान डोर उघडून 2 संशयित जे आहेत ते 2 संशयित डोर उघडून आतमध्ये गेलेत. त्यानंतर त्यांनी 7 मिनिटात चोरी केलेली आहे आणि फिर्यादीचं म्हणणं आहे की आम्हाला गुंगीचं औषध फवारलं वगैरे, पण क्लोरोफॉर्मची बाटली किंवा इतर काय असं स्प्रे वगैरे वापरतो तर संशयास्पद काही तिथे मिळालेलं नाही आहे. आणि आपण डॉग बोलवला होता. डॉगचं स्मेलिंग पॉवर आपल्यापेक्षा चांगले असते. डॉगला तसं काय आढळलं असतं, डॉग गुटमळला असतं, पण डॉग तिथे काही गुटमळला. डॉगने क्लिअर कट त्याचे आपल्याला ट्रॅक दिलेले आहेत. त्यामुळं त्यात शंकास्पद असं काही नाही आणि त्यात लीड आहे. प्रयत्न चालू आहेत. शिरोली MIDC पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केलाय.